नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. कदाचित त्यामुळे थोडासा धक्काही तुम्हाला बसू शकतो. कारण अनेकदा आपण एक लक्षण पाहतो, पण त्याचं खरं कारण जे आहे ते आपण ओळखत नाही. आणि ते म्हणजे गळ्याभोवती किंवा मानेभोवती काळसरपणा दिसणं किंवा एक काळसर पट्टी दिसणं. आणि तुम्ही बरेच जण स्क्रब किंवा वेगवेगळे साबण वापरून, वेगळ्या क्रीम्स वापरून किंवा जे टॅन रिमूव्हल असतं त्याने तो काढण्याचा प्रयत्न करता, पण तरीसुद्धा ती जात नाही, हे तुम्ही नोटीस केलं असेल. सो आता खरी गोष्ट म्हणजे हा एक मळ नाही किंवा टॅनसुद्धा नाही. हा जो काळसरपणा दिसणं म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे किंवा एक संदेश देत आहे की तुमच्या शरीरातलं जे इन्सुलिन आहे ते व्यवस्थित काम करत नाही. गळ्याभोवती दिसणारी पट्टी जी आहे किंवा काळसरपणा आहे, काळवंडलेली त्वचा आहे, हे होण्यामागचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. सो आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा हॉर्मोन असतो. जेव्हा केव्हाही आपण कुठल्याही गोष्टी खातो किंवा अन्नातून जी साखर आपल्या शरीरामध्ये जाते ती ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. ऊर्जेमध्ये रूपांतरित करायला आपल्याला इन्सुलिन हे मदत करत असतं. सो इन्सुलिन काय करतो, जेव्हा केव्हाही तुम्ही साखर, चहा किंवा कुठल्याही गोड पदार्थ, कार्बोहायड्रेटवाले पदार्थ खाता किंवा नॉर्मल अन्नामध्ये पण थोडीफार साखर असतेच, तर ती साखर आपल्या जेव्हा शरीरामध्ये जाते तेव्हा आपले पॅनक्रियाज इन्सुलिन नावाचा हॉर्मोन जो आहे तो रक्तामध्ये सोडतो. आणि मग इन्सुलिन काय करतो, जी साखर रक्तामध्ये असते ती आपल्या पेशी आहेत म्हणजे सेल्स आहेत त्याच्यामध्ये पुश करतं. म्हणजे सेल्स जे आहेत ते साखर पहिला काढून घेतात. पण आता सेल्सनी जेवढी साखर त्यांना गरजेची आहे ती त्यांनी घेतलेली आहे. बाकी उरलेली साखर काय करणार? उरलेली साखर जर रक्तामध्ये खूप वेळ राहिली तर मग पॅनक्रियाज अजून इन्सुलिन बनवतात. तो शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये ओव्हरऑल इन्सुलिन ह्या हॉर्मोनचं प्रमाण वाढायला लागतं. आणि मग इन्सुलिन शरीरामध्ये जेव्हा वाढतं त्यामुळे बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात. आणि त्यातलंच हे एक लक्षण आहे ते म्हणजे त्वचा काळवणं. मानेभोवती, काखेमध्ये, गुडघ्यांवर किंवा जी आपली कोपरं आहेत, एल्बो आहेत, त्यावरची जी त्वचा आहे ती काळी दिसायला लागते. इनफॅक्ट त्वचा थोडी तिथे जाडसर सुद्धा होते. तर हे असं सगळं इन्सुलिन वाढल्यावर का होतं? इन्सुलिनचं प्रमाण जेव्हा शरीरामध्ये वाढतं तेव्हा मेलॅनिन नावाचं जे पिगमेंट आहे त्याचं प्रमाण वाढतं. सो मेलॅनिन काय करतं, हे आपल्या त्वचेला कलर किंवा रंग देत असतं. आणि मेलॅनिन जेवढं कमी तेवढा आपला त्वचेचा कलर जो आहे तो लाईट असतो किंवा तुम्ही गोऱ्या रंगाचे असता. आणि मेलॅनिन जेवढं जास्त त्वचा जी आहे ती काळसर असते. तर स्पेशली जेव्हा इन्सुलिन वाढतं तेव्हा हे मेलॅनिनला वाढवतं. आणि मेलॅनिन हे शरीरामध्ये वाढल्यामुळे ह्या अशा काही ठिकाणी जी आहे ती त्वचा काळवंडायला लागते. आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात? ह्याला मेडिकल टर्म मध्ये अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हणतात. तुम्ही पाहत असाल जिथे त्वचा काळवंडलेली असते तिथे ती थोडी जाडसर सुद्धा व्हायला लागते किंवा वेल्वेटी कलरची दिसायला लागते. सो हे अकॅन्थोसिस नायग्रिकन्स किंवा ही काळसर काळवंडलेली त्वचा आहे ती ठीक करायची असेल तर फक्त कुठलीही क्रीम लावून किंवा कुठलंही टॅन रिमूव्हल वापरून ते जाणार नाही. तुम्हाला हे कमी करण्यासाठी इन्सुलिन नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे. सो बेसिकली हा फक्त त्वचेचा आजार नाही, हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे हॉर्मोन्सचा आजार आहे. सो हे अकॅन्थोसिस नायग्रिकन्स किंवा त्वचा काळवणं हा फक्त त्वचेचा आजार नाही, हा हॉर्मोन्सचा आजार आहे, ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर असंही म्हणतात. म्हणजेच इन्सुलिन जे आहे ते डिस्टर्ब झालंय. त्यामुळे हे इन्सुलिन डिस्टर्ब झाल्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला PCOD किंवा PCOS हा आजार होऊ शकतो, डायबिटीज होऊ शकतो, वजन वाढू शकतात, थायरॉइडचे आजार होऊ शकतात, बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन येऊ शकते, सूज येऊ शकते, बेली फॅट वाढू शकतं. तर असे बरेच आजार होतात इन्सुलिन लेवल वाढल्यामुळे. म्हणूनच त्वचा काळवणं, मानेभोवती, काखेखाली किंवा गुडघ्यांवर त्वचा काळवणलेली दिसत असेल तर हे पहिलं लक्षण असू शकतं की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास चालू झालेला आहे. सो मग हे ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी जसं मी सांगितलं, कुठल्याही प्रकारच्या क्रीम्स, स्क्रब्स असं वापरणं बंद केलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या क्रीम्स आणि कुठल्याही स्क्रबनी ह्याच्यावर तुम्हाला काहीही फरक दिसणार नाही. तुम्हाला सर्वात प्रथम जो बिघडलेला इन्सुलिन आहे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास झालेला आहे तो ठीक करायचा आहे. तुमच्या शरीराला हॉर्मोन्स बॅलन्स करण्याची गरज आहे. सो आता आपण बघूया बदलांकडे. एक्झॅक्टली काय काय केलं पाहिजे इन्सुलिन परत सेन्सिटिव्ह बनवण्यासाठी, म्हणजे इन्सुलिननी परत काम केलं पाहिजे. ह्यासाठी तुम्ही ह्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो करा. सर्वात प्रथम आहारातून साखर, गोड पदार्थ, प्रोसेस फूड्स आहेत, चहा, बिस्किट्स किंवा बाहेरचं खाणं हे तुम्हाला टोटली बंद करावं लागेल किंवा खूप त्याचं प्रमाण कमी करावं लागेल. कारण ऑलरेडी तुमच्या शरीराला साखर प्रोसेस करणं हे अवघड जात आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ कमी करा. त्यानंतर दुसरं आहे, प्रत्येक जेवणात
प्रोटीन्स आणि फायबर घ्यायला सुरुवात करा. जसं की वेगळ्या वेगळ्या डाळी, अंडी, भाज्या, सॅलड, ओट्स घेऊ शकता किंवा पनीर आहे, नट्स, सीड्स आहेत. त्यानंतर तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर मासे, चिकन, मटन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घ्यायला सुरुवात करा. सो प्रोटीन जेव्हा जास्त घेतात तेव्हा शुगरचा आहे म्हणजे साखरेचा इम्बॅलन्स होत नाही. ही शरीरामध्ये एक चांगल्या प्रकारे मेंटेन राहते. म्हणूनच प्रोटीनयुक्त आहार घेणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे हेल्दी फॅट्स सुद्धा घ्या. फॅट्स जेव्हा घेतो तेव्हा एक खूप चांगला फायदा होतो शरीरामध्ये की साखर जी आहे ते खूप कालावधीपर्यंत शरीरामध्ये वाढत नाही. तुम्हाला दिवसभर थोडी थोडी ऊर्जा मिळत राहते. सो तुम्ही चांगले फॅट्स घ्यायला सुरुवात करा. फॅट्स घेणं म्हणजे खराब नाहीये. फॅट्स 2 प्रकारचे असतात, चांगले फॅट्स आणि खराब फॅट्स. सो गोड पदार्थ असतात ते सुद्धा फॅटमध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळे गोड पदार्थ जसं सांगितलं की तुम्हाला बंदच करायचे आहेत. पण ट्रान्स फॅट आहेत, तळलेले पदार्थ आहेत किंवा जे कुकिंग ऑइल आहे ते तुम्ही कमी प्रमाणात वापरा. कुकिंग ऑइल सुद्धा जे काही रिफाईंड ऑइल्स असतात ते कमी प्रमाणात वापरा. पण जर तुम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल वापरले, कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल वापरलं तर हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आणि त्यातून चांगले फॅट्सही मिळतात. त्यासोबत बाकीच्या गोष्टी ज्याच्यातून चांगले फॅट्स मिळतात ते म्हणजे मासे आहेत, अंडी, अंड्यातला स्पेशली जो पिवळा भाग आहे, त्यासोबत चिया सीड्स आहेत, फ्लॅक्स सीड्स आहेत म्हणजे ह्या ज्या बिया आहेत त्यातून सुद्धा चांगले फॅट्स शरीराला मिळतात. त्यानंतर नट्समध्ये तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता किंवा अक्रोड खाऊ शकता ज्याच्यातून सुद्धा चांगले फॅट्स तुमच्या शरीराला मिळतील. तर ह्यामुळे जसं मी सांगितलं एनर्जी लेवल मेंटेन राहते, तुमच्या शरीरातील साखर आहे ती बॅलन्स राहते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे दिवसभर काही ना काही हालचाल करा, व्यायाम करा. स्पेशली एक गोष्ट तुम्ही नेहमी फॉलो करा ती म्हणजे जेवल्यानंतर एक 10 मिनिटं चालणं. सो बघा त्यामुळे काय होतं, जे काही तुमच्या खाण्यातून कॅलरीज तुम्हाला मिळाल्या आहेत त्या थोड्या बर्न करायला आणि शरीराला साखर बॅलन्स करायला मदत करतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा जेवणानंतर थोडंफार तुम्हाला चाललं पाहिजे. त्यानंतर दिवसभरात एक एक्सरसाइज रुटीन सुद्धा फॉलो करा. म्हणजे तुम्ही अगदी असं ठरवूनच ठेवा की मला रोज एक 30 मिनिटं व्यायाम करायचाच आहे. कुठल्याही पद्धतीचा तो व्यायाम तुम्ही करू शकता. तुम्ही ब्रिस्क वॉक म्हणजे अगदी वॉकिंग, जॉगिंग, योगा किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात अशा कुठल्याही प्रकारच्या एक्सरसाइज तुम्ही करायला सुरुवात करा. यामुळे जी काही एक्सेस कॅलरीज आहेत शरीरामध्ये आणि इन्सुलिन परत रिलीज व्हायला सुरुवात होते. म्हणजे इन्सुलिन काम करायला सुरुवात करते जेव्हा तुम्ही रेग्युलर व्यायाम करता. आणि त्यासोबतच दिवसभर सुद्धा थोड्याफार हालचाली ठेवा. अगदी एकाच जागी खूप अगदी तासनतास बसणं सुद्धा अवॉइड करा. त्यानंतर पुढचं आहे पुरेशी झोप घ्या. कारण झोप कमी झाली तर शरीरामध्ये जो कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन आहे तो वाढतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो त्रास आहे तो सुद्धा वाढत जातो. म्हणूनच दररोज 7 ते 8 तासाची झोप हे घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रॉपर झोप घेणं म्हणजे ॲक्च्युली तुम्ही एक औषध घेणं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काही सप्लिमेंट्स आहेत ते सुद्धा शरीरामध्ये मदत करतात इन्सुलिन लेवल कमी करण्यासाठी. आणि ते म्हणजे मॅग्नेशियम, क्रोमियम, ओमेगा 3 जे कॉड लिव्हरमध्ये असतं. त्यानंतर व्हिटॅमिन D3 हे सगळे जे पोषक तत्व आहेत ते तुमचं इन्सुलिन सुधारायला मदत करतात. तर हे सप्लिमेंट्स कधी आणि कसे घ्यावे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता किंवा या संदर्भातील माहिती तुम्ही आमच्या क्लिनिकमधून सुद्धा घेऊ शकता. नंतर पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस कमी करणं. स्ट्रेस कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे इन्सुलिन लेवल बॅलन्स करण्यासाठी. कारण मग तुम्ही रेग्युलरली कितीही एक्सरसाइज केली, हेल्दी खाल्लं आणि जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. म्हणूनच ओव्हरऑल हा जो इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे तो कमी करण्यासाठी प्रॉपर डाएट, एक्सरसाइज, झोप ह्यासोबतच मानसिक तणाव कमी करणं हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी द्या, 5-10 मिनटं, ज्यामध्ये तुम्ही थोडं मेडिटेशन किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात त्या करा. त्यामुळे सुद्धा कॉर्टिसॉल लेवल आहे ती नियंत्रणात राहते आणि इन्सुलिन लेवलसुद्धा लवकर कमी होण्यासाठी मदत होते. सो हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तरच तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास जो आहे तो कमी होईल. आणि जसं शरीरामध्ये इन्सुलिन लेवल कमी व्हायला लागते तुम्ही पाहाल की जो काळसरपणा आहे, तुमची काळवंडलेली जी त्वचा आहे ती हळूहळू चांगली व्हायला लागेल. कुठलीही क्रीम किंवा सोल्युशन न लावता ती जी काळवंडलेली पट्टी आहे, काळसर त्वचा आहे ती ठीक झालेली असेल. सो जर तुम्हाला सुद्धा ही काळवंडलेली त्वचा दिसत असेल, मानेभोवती काळसर पट्टी दिसत असेल तर त्या लक्षणाला दुर्लक्ष करू नका. कारण जसं मी सांगितलं हे एक सुरुवातीचं लक्षण आहे. यापुढे मग तुम्हाला PCOD, डायबिटीज, थायरॉईड किंवा वजन वाढणं, बेली फॅट वाढणं, इवन हृदयाचे विकार, किडनीचे विकार असे आजारही होऊ शकतात. सो तुम्हाला जर असा त्रास असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.